शौल बघा, त्याने बापाचं ऐकलं आणि तो त्याच्या गाढवांच्या शोधासाठी निघाला आहे. आपला दास, आपला नौकर सोबत त्याने घेतलेला आहे आणि त्याने पुढे पुढे शोध घेतला. बघा, इफ्राईमाचा डोंगर प्रदेश त्याने पायाखाली घातला, शलीशा प्रांत पायाखाली घातला, शालीम प्रांत पायाखाली घातला, बन्यामिनाचा प्रांत पायाखाली घातला, सूप प्रांत पायाखाली घातला. सगळ्या प्रांतामध्ये त्यांनी शोध घेतला, त्याला त्याची गाढवं सापडली नाही. आम्ही जगिक आशीर्वादांच्या मागे धावतो, प्रियांनो, हा मला सापडणार नाही. म्हणून देवाचं वचन म्हणतं, तुम्ही प्रथम त्याचे राज्य, प्रथम त्याची धार्मिकता, ह्याच्या मागे लागा, मग हे सर्व. अरे गाढवच काय, राष्ट्र देणारा माझा देव तुमच्या मागे धाव घेईल म्हणतात. धाव, ज्यांच्या मागे आम्ही धावत आहोत आज, आम्हाला तर भेटत नाही, पण जर आम्ही धार्मिकताच्या मागे जर आम्ही धावतो, प्रियांनो, हे आमच्या मागे धावते. अरे मला घ्या, मला घ्या, काय गरज नाही पुढे जायची. 5 प्रांत ह्यांनी पायाखाली तुडवले, घातले या दोघांनी. ह्यांना ह्यांची गाढवं सापडली नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये तो सर्व काही मिळवण्याचा प्रयत्न करतो. विशेष करून 5 गोष्टी मनुष्याला हव्या असतात. कोणताही मनुष्य घ्या, त्या 5 गोष्टी म्हणजे आनंद त्याला हवा असतो, त्याला सामर्थ्य हवं असतं, त्याला प्रसिद्धी हवी असते, त्याला धनदौलत हवी असते आणि त्याला अधिकार हवा असतो. कोणताही मनुष्य घ्या, या 5 गोष्टींच्या मागे तो धावत असतो. परंतु लवकरच त्याच्या लक्षात येतं, या शोधण्याच्या नादात मी चुकीच्या ठिकाणी भटकत आहे. शौल मी 5 ठिकाणी फिरला, 5 प्रांत पायाखाली घातले. मनुष्य 5 गोष्टींच्या मागे नुसता भटकत आहे, भटकत आहे. ज्याच्याकडे धन आहे त्याला पॉवर पाहिजे, ज्याच्याकडे पॉवर आहे त्याला समाजात स्थान पाहिजे. कोणीच तृप्त नाही, कोणीच तृप्त नाही. धावत आहे, धावत आहे, हा प्रांत, तो प्रांत. ज्या गोष्टी त्याला हव्या होत्या त्या चुकीच्या ठिकाणी शोधत आहे. आणि म्हणून प्रियांनो, पुष्कळदा आम्ही ख्रिस्ती म्हणणारे देखील हा आनंद, ही प्रसिद्धी, हे सामर्थ्य, हे अधिकार, हे धन दौलत चुकीच्या ठिकाणी शोधत आहोत. पुष्कळ लोक आनंद पुढे शोधतात. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांना झोप लागत नाही, त्यांना आनंद नाही, ते रेसलेस आहे, ते बेचैन आहे, त्यांना कसली ना कसली भीती सतावत आहे. आणि म्हणून नीतिसूत्र 21 आणि 17 मध्ये आम्ही वाचतो, नीती 21 आणि 17 लिहिलं आहे, ज्याला ख्याली खुशाली आवडते तो दरिद्री होतो, ज्याला द्राक्ष रसाचा व सुगंधी तेलाचा शौक आहे तो धनवान होत नाही. ख्याली खुशाली, कुठून तरी आनंद मिळेल, द्राक्षरस काहीतरी प्यायल्यावर मला आनंद राहील, वेगळ्याच ॲटमॉस्फिअर मध्ये तो आहे, वेगळ्याच ठिकाणी तो स्वतःला इमॅजिन करत आहे. पडला तर गटारीतच आहे, पण त्याला वाटत कुठेतरी भारी ठिकाणी मी आहे. मती भ्रष्ट करून वेगळ्या विश्वात तो आनंद घेऊ इच्छित आहे. व्यसनाचं सेवन, एक वेगळी धुंद डोक्यामध्ये आहे, वेगळ्या विश्वात आहे. आनंद हे मनुष्य का करतो? खूप दुःखात आहे, मग ते मला करावं लागतं.
का? दुःखातून बाहेर येण्यासाठी, विसरण्यासाठी, म्हणजे शॉर्टकटमध्ये आनंद भेटण्यासाठी. ह्या मनुष्याच्या गरजा आहे, मनुष्य तो मिळवण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा मार्ग अवलंबन करून ते मिळवण्याची धडपड करत आहे. शेवटी तो दरिद्री होतो, तो रसातळाला लागतो, तो धनवान होत नाही. देवाचं वचन म्हणतं, एका उपदेशामध्ये मी सांगितलं, तो भाकरीच्या तुकड्याला मोताद होईल. एक गाढव शोधण्याच्या नादामध्ये आम्ही रस्त्यावर आलो. या गाढवांच्या मागे जाऊन आज माझे घर आणि ते कोठार रिकामे झाले हो. या गाढवांच्या नादी लागून माझे लेकरं वाम मार्गाला गेले हो. अरे कधी सोडणार आम्ही या गोष्टी? या ख्याली खुशाली आनंद, क्षणिक आनंद, वेगळ्या दुनियेत राहण्याचा आनंद, या भानावर मी कधी येणार? जेव्हा उकिरड्यावर येईल तेव्हा. इर्मया 45 आणि 5 मध्ये लिहिलं आहे. इर्मया 45 आणि 5 मध्ये लिहिलं आहे, तू आपल्यासाठी मोठ्याल्या गोष्टींची वांछा करतोस काय? प्रसिद्धी, अधिकार. नीती 23:4 आणि 5 मध्ये लिहिलं आहे, धनवान होण्यासाठी धडपड करू नको, आपले चातुर्य एकीकडे ठेव. जे पाहता पाहता नाहीसे होते त्याकडे तू नजर लावावी काय? कारण गगनात उडणाऱ्या गरुडासारखे पंख धन आपणास लावते. व्यर्थ. पहिले शमूएल 2:9 मध्ये लिहिलं आहे, कारण कोणीही मानव आपल्या बळाने विजयी होणार नाही. धन बी गेलं, बळ पण गेलं, आनंद बी गेला, मोठ्याल्या गोष्टी, अधिकार पण गेला. आणि इर्मया 9 आणि 23 मध्ये लिहिलं आहे, परमेश्वर म्हणतो, ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. बाळगावयाचा असेल तर मी परमेश्वर आहे ह्याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, याचा बाळगावा. ज्ञान व्यर्थ, धन व्यर्थ, चातुर्य व्यर्थ, बळ व्यर्थ. फक्त एक गोष्ट, जर अभिमान बाळगायचा तर परमेश्वर म्हणतो, मी परमेश्वर आहे याची जाणीव असणं हा अभिमान बाळग. आनंद, धन दौलत, सुख मिळवण्यासाठी प्रियांनो याच्या नादी लागून पुष्कळ आणि जीवनभर हेच केलं आणि शेवटी नाश झाले. एक गेला होता हे मिळवण्यासाठी, पण जे होतं ते पण हरवून आला, तो म्हणजे उधळ्या पुत्र. पण आला, चांगली गोष्ट, एंड चांगला झाला त्याचा. सगळं होतं आनंद जगामध्ये मिळवण्यासाठी, दारूबाजीपणा, रंगेलपणा, मित्र, सर्व आनंद त्याला वाटलं तिथे आहे. पण धन पंख धारण करून उडून गेलंय आणि त्याचे मित्र ज्यांच्यासाठी तो बापाला सोडून आलेला आहे, ते मित्र त्याला सोडून गेले आणि नंतर त्याचे खायचे देखील वांदे झाले. हो, समजून द्यायचे खायचे वांदे झाले. फार मोठी काहीतरी चूक झालेली. जर उधळ्या पुत्रासारखे भानावर आलो नाही ना अजून पण, देव वेळ देते आणि मला वाटतं की ठीक आहे अजून उशीर होते. उशीर होत नाही. जर येशू आत्ता येऊन गेला ना, डायरेक्ट अधोलोकात राहू आपण. विचार करा, येशू वेळ देते ह्या गोष्टीसाठी, आपण किती वेळ लावणार? किती वेळ? सगळ्या गोष्टी व्यर्थ आहे. हो, तो आला
आज ज्यांना आम्ही आपलंसं म्हणतो, मग तो बॉयफ्रेंड राहो, गर्लफ्रेंड राहो, नाही दुनिया राहो, कोणी कामाचे नाही. एक दिवस निघून जाईल. 5 गोष्टी शाऊल शोधत आहे. सापडत नाही. आम्ही शोधत आहोत, सापडले. शाऊलाला समजलं आता गाढवाचा शोध घेणं व्यर्थ आहे. आता पुढे काय करावं त्याला समजत नाही. सापडतच नाही, काय करावं. मग त्याच्या सेवकाने त्याला सल्ला दिला. नीट आहे का? त्याच्या सेवकाने त्याला सल्ला दिला. 1 शमूएल 9 आपण जे वाचलं त्याचं 6वं वचन, आपल्या मूळ विषयात आपण आलो तर 6वं वचन तिथे आहे. तेव्हा तो त्यास म्हणाला, म्हणजे त्याचा सेवक शाऊलास म्हणाला, पहा, या नगरात देवाचा एक माणूस राहत आहे. त्याची लोकांमध्ये मोठी मान मान्यता आहे. तो जे काही सांगतो ते सर्व घडून येते. चल, आपण तिकडे जाऊ. आपण कोणत्या मार्गाने जावे हे तो आपणास कदाचित सांगे. असा सल्ला शाऊलाच्या दासाने शाऊलास दिला. जर हा सल्ला शाऊलाच्या दासाने शाऊलास दिला नसता तर हे तसेच आपल्या बापाकडे कीशकडे बेन्यामीन प्रांतात परत निघून गेले असते. पण केवळ या दासाने सल्ला दिला आणि तो शाऊलाने ऐकला आणि तो शमूएलाकडे गेला. तिथेच चित्र बदललं. आता गाढवांचा शोध बंद. आता देवाच्या दासाचा शोध सुरू. बघा, टर्निंग पॉइंट बघा, देव कसा वळवतो. गाढवं सापडलीच नाही, आणि एखाद्या वेळेस सापडली असती तर हे गेले बी नसते. हे गाढवं घेऊन आनंदाने आपल्या बापाकडे गेले असते आणि गाढवांमध्ये राहून राहून गाढवांसारखेच जगले असते. पण देवाची इच्छा नव्हती. प्रियांनो, जर आम्हाला आजपर्यंत गाढवं सापडली नसतील म्हणून आपण दुःखी आहात. अरे, मला तुझ्याकडे धन नाही, माझ्याकडे आरोग्य नाही, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, आता मी काय करू. देव माझ्या प्रार्थना ऐकत नाही. आनंदित व्हा. जर ऐकतील तर आम्ही परत निघून जाऊ. देवाने त्याचं उत्तर दिलं नाही. याचं कारण हेच आहे, कारण देवाला त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी द्यायचं. शाऊलाला जर गाढवं सापडली असती तो आपल्या बापाकडे गेला असता. शाऊलाला गाढवं सापडली नाही म्हणून तो शमूएलाकडे आला. शमूएलाने त्याच्या तेल ओतून त्याला अभिषेक केला आणि इस्रायलाचा पहिला राजा बनवला. हो, कुठे गाढवं शोधत येणारा व्यक्ती, कुठे गाढवांमध्ये राहणारा व्यक्ती, त्याच्या डोक्यात फक्त गाढवच. इकडे पाहिजे गाढवं कुठे दिसतात का, तिकडे पाहिजे गाढवं कुठे दिसतात का, हा शोधणारा व्यक्ती इस्रायलाचा राजा झाला. कसं काय शक्य आहे? आम्ही गाढवं शोधून शोधून थकले असेल आणि मिळालं नसेल ना, देवाला धन्यवाद द्या. आणि अजून शोधत असेल तर आपण आपलं आयुष्य वाया घालवते. अजून मरूस तोपर्यंत शोधू नका. वेस्ट आहे टाइम. टाइम कोणाकडे नाही. जगात एक गोष्ट सर्वात कमी आहे प्रत्येकाकडे, ते म्हणजे वेळ. तुम्ही पैशाने सगळ्या गोष्टी विकून देऊ शकतात, वेळ कोणी विकू शकत, 1 सेकंद सुद्धा विकून देऊ शकत नाही. म्हणून वेळ नाही आमच्याकडे. आणि आयुष्यभर या गाढवांचा शोध घेत घेत आलेला आपण ह्या वयात आलेले आहात आणि अजून गाढवं मिळाले नाही. धन्यवाद द्या, वळा. जे तरुण लेकरं आहे, आपण वेळ वाया नका घालू. तसंच आमच्या आधीच्या पिढीने वाया घातला या गाढवं शोधण्यात. अजून संधी आहे, वेळ भरपूर आहे, वळा. कारण वळल्यानंतर, देवाच्या सानिध्यात गेल्यानंतर, देवाकडे गेल्यानंतर आमच्यासाठी देवाचा महान अभिषेक
वाट पाहत आहे. आम्हाला राजा बनवण्यासाठी, आम्हाला उच्च पाचारण करण्यासाठी, आम्हाला अंधकार नाहीसा करण्यासाठी, हजारो लाख लोकांना सोडवण्यासाठी